मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज पत्रकार परिषद पार पडणार आहे। महिला विधेयक मुद्द्यावर महायुती रान पेटवण्याच्या तयारीत आहे। मुख्यमंत्र्यांसह महायुतीचे काही प्रमुख नेते सुद्धा पत्रकार परिषदेला उपस्थित असतील अशी माहिती आहे। सकाळी 11 वाजता ही पत्रकार परिषद होती। या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असेल। या संदर्भात ताजी माहिती कर आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, एक हायलाइटेड पॉइंट, महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की महिला आरक्षण विधेयक जे नामंजूर झालं तो मुद्दा असणारच आहे। आणखी कोणते मुद्दे या पत्रकार परिषदेमध्ये अजेंड्यावर असू शकतील? श्रद्धा, आजची पत्रकार परिषद जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे। त्याचं प्रमुख कारण हेच आहे, लोकसभेमध्ये जे विधेयक जे आहे ते नामंजूर झालं त्या संदर्भातली खऱ्या अर्थानं आज प्रेस आहे। मात्र या पत्रकार परिषदेत जो उद्या मोर्चा निघणार आहे, अर्थात त्या मोर्चाची माहिती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात येणार आहे। मी आता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मी दाखवू शकतो, इथे पत्रकार परिषदेची तयारी जी आहे ती केली जाते। अर्थात आपण जर बघितलं असेल तर 2 दिवसापूर्वी ज्यावेळी हे विधेयक नामंजूर झालं त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थात काँग्रेसवर टीका केली होती, महाविकास आघाडीवर टीका केली होती। कारण महिलांना विरोध करणारा हा निर्णय आहे महाविकास आघाडीचा किंवा काँग्रेसचा, त्यामुळे कुठेतरी निषेध मोर्चा जो आहे तो भाजपच्या वतीने जो आहे तो काढण्यात येणार आहे, महायुतीच्या वतीने काढण्यात येणार आहे। आणि आजच्या पत्रकार परिषदेत जर आपण बघितलं असेल तर महायुतीचे प्रमुख चेहरे जे आहेत ते या ठिकाणी असणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, नीलम गोरे असतील, ज्योती वाघमारे असतील, अदिती तटकरे असतील, हे प्रमुख नेते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहणार। मात्र मुख्यमंत्री नेमकं काय बोलणार आहे हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ठाकरेंवर काय टीका करणार आहे, कारण ठाकरेंची भूमिका देखील महिला विरोधी असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता। आणि उद्या जी प्रमुख माहिती देण्यात येणार आहे ते म्हणजे उद्या संध्याकाळी जांभोरी मैदान ते वरळी नेस्को पर्यंत मोर्चा जो आहे तो काढण्यात येणार आहे महाविकास आघाडीच्या विरोधात, काँग्रेसच्या विरोधात। आणि या मोर्चाला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत आणि संध्याकाळी उद्या मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा देखील होणार आहे। श्रद्धा, बरोबर आहे। आणि या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री काय म्हणतात, जाहीर सभेमध्ये काय म्हणतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। या पत्रकार परिषदेचे ताजे अपडेट्स घेत राहू। सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ज्या ठिकाणी ही पत्रकार परिषद होती त्या ठिकाणावरून सुशांत यांनी हा घेतलेला ताजा आढावा।